चला बॅट्समन वाढवायचे आहेत. प्रथम फलंदाज पाठवा. एलिमिनेटर मॅच. चला सामन्याकडे जाऊया आपण. एलिमिनेटर मॅच आहे, अर्थात इथे विजयी संघच या लीग फॉर्मॅट मध्ये थांबेल. पराभूत संघाला मात्र हे मैदान सोडावं लागेल. तुर्तास या लीग मधून त्यांना घ्यावी लागेल रजा. म्हणा सामना आहे एलिमिनेटर फर्स्ट मॅच लुझर अशी सिस्टीम आपल्याला लीग फॉर्मॅट मध्ये पाहायला मिळते. 4 संघ असतात. तर आपल्याला पाहायला मिळेल चेतनदादा उतेकर मित्रमंडळ हा पहिला संघ आजच्या दिवसातील या स्पर्धेतील तिसरा संघ जो या लीग फॉर्मॅटच्या पुढील फेरीसाठी पात्र ठरलेला आहे. तर चेतनदादा उतेकर मित्रमंडळासाठी खूप साऱ्या शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी. त्यांचं खूप खूप अभिनंदन. अर्थात कॅप्टन लिडिंग द फ्रंट आपण पाहिले संदीप कदम सर. पुढे आपण मॅच कडे. पहिला चेंडू हा पहिल्या चेंडूवर झेल टिपला जातोय. फलंदाज बाद. धन्यवाद त्या डीजे. पहिला झटका इथे मिळतोय तो सारा 11 तुडील संघाला. वासिफ मात्र डावखुरा फलंदाज बाद होऊन पडते माघारी. विशाल पोटसुरे नाव स्ट्राईकला आहे. नाना या नावाने प्रसिद्ध. महाडमध्ये या खेळाडूचा खूप सारा दबदबा आहे. अनुभव प्रचंड आहे या खेळाडूकडे. M3 SPL सुद्धा या खेळाडूंनी गाजवली. चांगला खेळ दाखवला दत्तकृपा 11 संघासाठी. अर्थात तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला. सेमीफायनल मध्ये पराभूत व्हावं लागलं विशालला. इथे या लीग मध्ये आज दिवस चांगला नाहीये. जर हा मॅच हरला तर नानाला माहिती आहे की या लीग मधले आपल्या सगळ्या आशा संपुष्टात येतील. यशला यश मिळते. काय चेंडू हाताळलाय हा सुद्धा परफेक्ट. यारकर अप्रतिम गोलंदाजी लाईनअप जर आपण पाहिली ना, कुणालनी अतिशय चांगले खेळाडू घेतलेत त्याच्याकडे. सिद्धेश असेल, यश असेल, वैभव असेल. गोलंदाजी आहे, ताकदी आहे, साहिल आहे. पण ऑन पेपर लिस्ट चांगली दिसते, पण मैदानात खेळ होत नाही. ऑन द मार्क 100% द्यावे लागतील. कारण पहिल्या सामन्यात आपण पाहिलं धावा खूप दिल्या वलिदनी आणि स्वतः कुणालनी प्रयत्न केले. आणखीन एक यारकर. वा भाई वा, काय गोलंदाजी ते पाहायला मिळते. प्रत्येक चेंडू जबरदस्त हाताळला जातोय. धाव मात्र देत नाहीये यश. अर्थात यशला यश मिळते या पहिल्या षटकात. पॉवर प्लेचं अप्रतिम षटक तो हाताळते. मागच्या सामन्यात त्यांनी सुरुवात दिली होती चांगली करून. हा खराब क्षेत्ररक्षण सिद्धूचं, अर्थात सिद्धेच. इथे धावबाद करण्याची होती संधी. क्षेत्ररक्षणाची अडचण नक्कीच राहिली. कुणाल यांच्यासोबत डोकेदुखी राहिली की आपल्या खेळाडूंकडून मैदानातलं ग्राउंड फिल्डिंग मात्र खराब होते आज सकाळपासून. कारण पहिल्या सामन्यात आपण पाहिले याच्या पहिल्या षटकात सौद पटेलचा झेल सुटला होता साहिल कडून मिड विकेटच्या दिशेने कॉम्बॉक्सच्या समोरून. पहिले षटक अप्रतिम हाताळलं होतं यशनी. ती चौकार फक्त दिली होती त्यांनी मागच्या सामन्यात.
या सामन्यात आपण पाहाल तर 4 चेंडू यशने आतापर्यंत टाकलेत, फक्त 1 धाव दिले आणि पहिल्याच चेंडूवर घवघवीत यश सुद्धा मिळवले त्यांनी. यश विशाल पोटसुरेसाठी आडव्या पट्ट्यात घेतलाय, लॉंग लेग बॉर्डर लाईनला आउटफील्ड खराब आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे, एकच धाव मिळेल विशालला. सारा 11 तुडीसाठी खेळतोय विशाल. अप्रतिम फलंदाज आहे, पण आज कुठेतरी मनोधैर्य खचले त्याचं. बॅटवर बॉल येताना दिसत नाही, झगडणं सुरू आहे. एक चांगला मॅच ते पराभूत झाले, ज्या मॅच मध्ये ती विन व्हायला पाहिजे होती. चुका घडल्या, ओव्हरथ्रो गेले खेळाडूंकडून. हा फटका बसलाय, सिद्धेश आहे चेंडूच्या खाली, करणार नाही चूक. यशला आणखीन मिळते गवगवीत यश. डीजे शादा बाद होतो येथे. एक या धावसंख्येवर चौथ्या चेंडूवर तो बाद झाला. नवीन फलंदाज तौसिफ मागच्या सामन्यात शेवटला काय इनिंग खेळली होती, शेवटच्या मॅचच्या सामन्याच्या चेंडूवर सुद्धा त्यांनी इनिंगच्या षटकार टोकला होता. अप्रतिम फलंदाजी केली होती, त्यामुळे यावेळेस त्याला चौथ्या क्रमांकावर पाठवलं जाते. इथे धावा कराव्या लागतील. तौसिफला माहिती आहे मागच्या सामन्यात धावा केल्या होत्या, पण चेस झाल्या, समोरच्या संघाने चेस केल्या. अर्थात खराब क्षेत्ररक्षण, खराब फेकी पाहायला मिळाली. ओव्हरथ्रोच्या धावा दिल्या सारा 11 तुडीलनी, त्यामुळे तो सामना मात्र त्यांना गमवावा लागला. आता गोलंदाजसाठी येते डावखुराक गोलंदाज सिद्धेश. अर्थात लेदर क्रिकेट सुद्धा खेळतो हा खेळाडू. एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे हा. चेंडू मात्र जाऊन सरळ डोक्यावर आदळला. बॅटची कडा घेतली होती वाटतं, दुखापत नसेल नानाला. गोलंदाजाने विचारलंय, कॅप्टन कुणाल सुद्धा चौकशी करतोय. साथी खेळाडू तौसिफ सुद्धा जाते. येस, ऑल इज वेल विशालने सांगितले. मॅच सुरू राहील. सिद्धेश सुरेख गोलंदाजी इथे संदीपची. धावत करण्याची संधी आहे इथे, मात्र फेक केली नाही. जबरदस्त गोलंदाजी. विशाल मात्र खराब फॉर्म मध्ये नाना दिसतोय इथे. जबरदस्त गोलंदाजी सिद्धेश मात्र करतोय.
लगातारचा तिसरा चेंडू त्यांनी निर्धाव टाकलाय विशाल राणी. पुन्हा एकदा सिद्धेश, आणखीन एक चेंडू निर्धाव येईल इथे. काय गोलंदाजी करतोय सिद्धेश, खराब फलंदाजी विशाल पोटसुरीचे पाहायला मिळते. जबरदस्त गोलंदाजी विशाल पोटसुरेची. 2 धावा, 5 चेंडू आतापर्यंत विशालने केलेत, फक्त 1 धाव केले. सिद्धेश, विशाल पोटसुरे. हा, यावेळेस मात्र कोंडी फोडली. लॉंग ऑन रिझनला येतोय एक चांगला स्ट्रोक नानाच्या बॅट मधून. हा चौकार. चौकार धावा, 4 धावा आणि धावा संख्या होते 6. सिद्धेश, विशाल साडी शेवटचा चेंडू असेल या षटकातील पॉवर प्लेचा अंतिम चेंडू. हा चांगला स्ट्रोक आहे, थोडस खराब क्षेत्ररक्षण होते. आउटफीट खराब होती पण एकच धाव मिळेल, कारण स्वीपर कव्हर मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे, त्यामुळे 1 धाव फक्त नाना मिळते. विशाल पोटसुरे यांना धावा संख्या होती 7. पहिलं षटक यशनी टाकलं होतं अप्रतिम. 2 गडी बाद केले होते, 2 धावा त्यांनी दिल्या होत्या. यश पाष्टे, अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र गोलंदाजीसाठी बदल करताना आपल्याला पाहायला मिळेल कॅप्टन कुणाल. राजा घाटगे. जबरदस्त टीम, संघ चांगला बनवलाय कुणालनी, पण त्याला यश आलं नाही, कारण गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण मात्र महागडं ठरलं होतं. राजा, विशाल साडी पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा नादात विशाल बॅटवर टायमिंग होत नाहीये. 1 केरी जावी ते मिळेल. क्षेत्ररक्षण आहे साहिल. साहिल मापकर. 1 केरी धाव मात्र इथे मिळते नानाला, अर्थात विशाल पोटसुऱ्यांना. धावा संख्या होते 8. धावा मात्र येत नाहीये. 2 गडी बाद झालेत. पहिल्या 2 षटकात तरी मात्र यश मिळाले ते कुणालला. कॅप्टन म्हणून त्यांनी गोलंदाजी स्वीकारली, क्षेत्ररक्षण स्वीकारलं. नाणेफेकी जिंकल्यानंतर पहिल्या सामन्यात सुद्धा पराभूत होऊन त्यांनी धाडसी निर्णय घेतला की याही सामन्यात तो क्षेत्ररक्षण करेल, आणि यावेळेस मात्र चित्र पालटले. त्याला यश मिळताना दिसते आता सध्या. तौसी मागच्या सामन्यात चांगली फलंदाजी त्यांनी केली होती. या सामन्यात मात्र धावांसाठी झुंजतोय तो, पण एकेरी धावाने आपलं खातं उघडतोय. संघाच्या धावसंख्येत एकेरी धावाने भर टाकतोय. धावा होतात 9. चांगला स्ट्रोक आहे नानाच्या बॅटमधून. 2 धावा इथे मिळतील. चांगलं क्षेत्ररक्षण वलीद कडून पाहायला मिळालं. मॅन फ्रॉम साई. या 2 धावांनी दुहेरी अंकामध्ये धावा संख्या पहिल्यांदा जाते. धावा होत आहेत 11. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता नानाचा. बॅटची कडा घेतली, चेंडू तिथेच राहिला. नाखुश, हताश, निराश, हतबल विशाल पोटसुरे असा मैदानात कधी दिसला नाही तो. धावा मात्र त्याच्याकडे येतात. एक लेजेंडरी प्लेयर आहे, संयमी क्रिकेटर आहे, कौशल्य खूप आहे त्याच्याकडे, पण फॉर्म थोडासा झुंजताना दिसतोय विशालचा.
हा चांगला फटका आहे, तौसिफचा फटका बसलाय, क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली, चेंडू धरणीला दान, हा झेल महत्वाचा होता कुणाल सकपालच्या टीम साठी, अर्थात स्वराज 11 तिसंगीसाठी हा महत्वाचा झेल. कारण मागच्या सामन्यात तौसिफनी काय फलंदाजी केली हे माहिती आहे कुणालला. क्षेत्ररक्षकावर मात्र तो बरसलाय, पण चेंडू मात्र सुटलाय. झेल सुटते, एकेरी धाव मिळते, धावत संख्या होते 13 धावा. तिसऱ्या षटकाचा अंतिम चेंडू अजून हाताळायचा आहे, तो राजा घाट गेला विशालसाठी. हा चांगला फटका आहे विशालच्या बॅटमधून, चांगलं क्षेत्ररक्षण, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनला, एकेरी धाव इथे मिळते. नानाच्या बाबतीत एवढंच म्हणेन की फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. हा क्लास आहे अर्थात विशाल पोटसुरेचा. फॉर्मसाठी तो झुंजताना दिसतोय आपल्याला, धावा होत नसतील असा वेळ, अशी काळ आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यात येत असते. मग क्रिकेटचं मैदान असेल किंवा आयुष्य असेल. या एकेरी धावांनी धावत संख्या मात्र 14 होते. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त होते. मी मगाच सुद्धा सांगितलं, मगाच्या सामन्यात परिस्थिती हाताळण्याचं कौशल्य ज्याच्याकडे असतं ना, तो जग जिंकण्याची जिद्द ठेवून पुढे सरकत असतो. आणि परिस्थिती हाताळावी लागेल स्वतःला, विशालला, नानाला, आणि या धावा कराव्या लागतील आपल्या संघासाठी, कारण संघ आता अडचणीत आहे. खेळाडू तोच खरा आहे जो सामना जिंकून दाखवत असतो. मी सातत्याने क्रिकेटच्या माध्यमातून बघतो, षटकार ठोकणे आताच्या काळात तुमच्याकडे चांगल्या बॅट अवेलेबल आहेत, बॉल अशा प्रकारचे आहेत, सिक्सरचे चेंडू आपण यूज करतोय किंवा 10x असेल, हे चेंडू लवकर पार होतात. तुम्ही थोडं जुनं क्रिकेट पाहिलं 20 वर्षापूर्वी, 2 दशकापूर्वी, तर खन्ना, MRI अशी चेंडू आणि सीमारेषा इतकी लांब असायची आणि त्यावेळेस बॅट एवढे चांगले नसायचे. पण आता क्रिकेट खूप सोपं आहे असं म्हणता येईल. सध्या तरी आपण पाहिलं क्रिकेटमध्ये इक्विपमेंट तुम्हाला खूप मिळतात, सेफ्टी इक्विपमेंट्स, गार्ड तुम्हाला मिळतात, प्रॉपर फिटनेस, वर्कआउट, डाएट तुम्ही करता, चांगलं मार्गदर्शन मिळतं, तुमचा खेळ दुणावतो, उंचावतो. यूट्यूब आहे प्रसिद्धीसाठी, रात्रीच्या रात्रीत प्रकाश झोतात फलंदाज येतात, एखादी क्लिप व्हायरल झाली सोशल मीडियाच्या माध्यमातून तर जगभर प्रसिद्धी मिळते. पण विशाल त्या दौर, हे दोन्ही दौर विशाल पोटसुरेने पाहिले. अर्थात जेव्हा यूट्यूब नव्हता, जेव्हा बॅटला ग्रीप नसायची, हेही क्रिकेट नानांनी खेळले आणि आता तो आताच्या तरुण पिढीच्या सोबत सुद्धा खेळतोय. हा सगळा अनुभव त्याच्या गाठीशी आहे, त्यामुळे द ग्रेट नाना आपल्याला पाहायला मिळते मैदानात. इथे झगडणं सुरू आहे, त्यालाही खूप खस्ता खाव्या लागल्या त्या पूर्ण क्रिकेटिंग करिअरमध्ये. तर असे दिवस त्यांनी काढले, तशी वेळ जाऊ दिली ना का मग तुम्हाला चांगलं क्रिकेट पुन्हा पाहायला मिळेल. यावेळेस डाव्या हस्तीच्या बाहेर सिद्धेची खराब गोलंदाजी, वाईड येईल मेहबूब सरांचा इशारा, यस, दंडित केले जाते सिद्धेशला. वाईड +22, एकूण 2 धावा, 2 धावांनी धावत संख्या होते 16 धावा. 4थं षटक सुरू आहे, पण नानाला माहिती आहे 6 षटकांचा सामना आहे, तौसिफच्या तरी बॅटमधून धावा यायला पाहिजे, पण धावा येत नाहीत. 6 चेंडू तब्बल नानांनी तब्बल 6 चेंडू डॉट खेळलेत या स्पर्धेमध्ये, या मॅच मध्ये. अर्थात एक षटक पूर्णपणे निर्धाव खेळले. हा दबाव आहे विशाल पोटसुरे यांच्यावर. हा इथे फटका बसलाय, क्षेत्ररक्षक पोहोचेल का चेंडूच्या खाली, यस, झेल टिपला जाते, वलीदनी पकडलाय कॅच. मात्र आहे 16. विकेटचं पतन होते, तौसिफ बाद झालाय. फलंदाज येथे फत पडेल. सिद्धेश, विशाल साडी, हा मोठा फटका आहे. विशाल पोटसुरे ब्रँडेड षटकार, चेंडू सीमारेषा पार, 6 धावा. वेळ जाऊ देतो आणि मग पुन्हा मैदानात येतो, तीच दहशत, तोच दरारा घेऊन. इथे विशाल पोटसुरेचा षटकार ते दाखवून देते. या षटकाने धावसंख्या होते 22 धावा.
यावेळेस डाव्या हस्तीच्या बाहेर खराब गोलंदाजी सिद्धेशची. वाईड मिळणार आहे. एक अतिरिक्त धाव. धावसंख्या वाढली जाते 23. आता मात्र धावांची कोंडी फोडले. ज्या धावा येत नव्हत्या ह्या षटकाराने आत्मविश्वास दुणावलाय विशाल पोटसुरेचा. त्याला माहिती आहे आणखीन 2 षटक आहेत यानंतर तर मी धावा करू शकतो. हा आत्मविश्वास, हे आत्मबल त्याला दाखवावं लागेल. स्वतःचं परीक्षण करावं लागेल. आत्मपरीक्षण करून काय चुका होता त्याच्यात बदल करून या परिस्थितीवर मात करावी लागेल विशाल याला. आणि ती करताना आपल्याला पाहायला मिळते विशाल. एक देखणा स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आलाय. सिद्धेश विशालसाठी पुन्हा एकदा डावखळा गोलंदाज आहे. चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळते. हा पुन्हा एकदा आडव्या पट्ट्यात खेळण्याची चूक इथे विशालकडून होते. आणखीन एक आतली कडा इथे पाहायला मिळाली. इथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता पद पटेलचा. प्रत्येक वेळेस आपण पाहिले मिसफिल्डवर जेव्हा धाव घ्यायला खेळाडू जातो तेव्हा धावबाद होतो. अर्थात मिसफिल्डवर धाव घेणं मग घातक ठरतं. इथे घातक ठरलं असतं. फळला धावा मात्र येते. एक धावसंख्या होती 24. सिद्धेश शेवटचा अंतिम चेंडू टाकतोय आपल्या षटकातील. फवाद पटेल साठी चांगला स्ट्रोक खेळलाय. क्षेत्ररक्षक मात्र आहे चेंडूच्या खाली. पद पटेल मात्र होईल इथे बाद. सारा 11 तुडील संघाकडून नवीन फलंदाज येते उमेर ढोकले. गोलंदाजीसाठी आलाय नवीन गोलंदाज. 24 धावा झाल्यात. राजा घाडगे आपल्याला पाहायला मिळते. दुसरं षटक टाकतोय तो आपल्या संघाचं 5वं षटक. फलंदाज आला आणि कुठलाही चेंडू न खेळता बाद होऊन माघारी परततोय उमेश ढोकळे. बाद. नवीन फलंदाजी ते साकीब अर्थात SM स्पोर्ट्सचे ओनर साकीब. धावा कराव्या लागतील. राजा चांगली गोलंदाजी हाताळते. त्यांनी पहिल्या षटकात सुद्धा धावा दिल्या नाही जास्त. 7 धावा फक्त त्यांनी दिल्या होत्या पहिल्या षटकात. राजा पुन्हा एकदा चूक करतोय इथे राजा. काय फलंदाजी राजा विशालची इथे चालू आहे. चूक करतोय विशाल. राजा चांगली गोलंदाजी करते. आखो टप्प्याचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न करतोय. सातत्याने पॅडवर चेंडू आदळत आहे ते विशालच्या. खराब फलंदाजी. 25 धावा फक्त झाल्यात. 5वं षटक सुरू आहे. हा इथे फटका बसलाय. क्षेत्ररक्षक आहे. शेवटी नानाला माघारी परतावं लागते. नानाच्या बारीचा होते अंत. कभी गरम अर्थात परफेक्ट टायमिंग साधला आमच्या डीजे वाल्यांनी. कारण आयुष्याचा उतार चढाव सुद्धा असाच असतो.
कधी विशालच्या 50 आपल्याला पाहायला मिळतात तर एक ढासाळलेली पारी सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली. दुर्दैवरित्या बाद सुद्धा झाला विशाल पोटसुरे. धावा मात्र होत नाहीयेत. धावा आहेत आता 25. 5वं षटक डाव्याच्या बाहेर. महबूब सरांचा इशारा होतो या सिटीज वाईड बॉल. धावत संख्या एकेरी धावांनी वाढेल. धावते 26. साकीब आहे आता स्ट्राईकला. पंचांकडून त्यांनी चौकशी केली किती षटक चेंडू शिल्लक आहे त्या षटकात. नाशिकला नवीन फलंदाज अब्दुल्ला. साकीबच्या बॅटमधून चांगला स्ट्रोक इथे पाहायला मिळाला आहे पण क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफ रिझनला. एकच धाव मिळेल साकीबला. चांगली गोलंदाजी राजा घाडगेची. आता M3 SPL ला सुद्धा या खेळाडूला आपण पाहिलं चांगला परफॉर्मन्स राजाच्या माध्यमातून झाला होता. एका मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच सुद्धा त्यांनी पटकावली होती त्या स्पर्धेमध्ये. आणखीन एक चांगला यॉर्कर पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली. एकच धाव इथे मिळेल अब्दुल्ला सुद्धा. दोन्ही फलंदाजांनी एक एक धाव घेऊन आपलं खातं उघडलंय. धावत संख्या होते 28. चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळते. निर्णायक सामना आहे राजा घाडगे. आणखीन एक चांगला चेंडू. साकीब हेलिकॉप्टर उडवण्याच्या प्रयत्नात होता. बॅट आणि बॉलचा संपर्क चांगला झाला नाही त्यामुळे एकेरी धाव इथे मिळेल. साकीबला षटकाची सांगता होती राजा घाडगेच्या. निर्णायक षटक हाताळलं. 29 धावा. शेवटचं षटक. या षटकात धावा कराव्या लागतील. वैभव बीटकर कडे जाते वाटतं. कर्णधार कुणाल सकवाळ. खूप सारं मार्गदर्शन त्याला केले. लॉंग लेक्चर त्याला दिले मैदानात कशा प्रकारचं हे शेवटचं षटक हाताळायचं आहे. वैभवच्या जागेवर आता लॉंग ऑन रिझनला येते वलीद क्षेत्ररक्षणासाठी. धावा मात्र होत नाहीये तिथे. तुडील संघाच्या अर्थात सारा 11 तुडील. 29 धावा. शेवटचं षटक. वैभव पंचांच्या उजव्या बाजूनी. साकीब आहे समोर. डाव्या यष्टीच्या बाहेर. खराब गोलंदाजी येते. दिशाहीन गोलंदाजी. स्वैर मारा. धावत संख्या होते 30. वैभव मॅचची कडा घेतले. क्षेत्ररक्षक आहे तिथे. फ्लाय स्लिप मध्ये एकच धाव इथे मिळेल साकीबला. एकेरी धाव आणि धावत संख्या होते 31. धावा येत नाहीत. सारा 11 साडी. धावा जशा रोखल्यात वाहत्या पाण्याला जसं बांध घालून धरण करावं तशी पाणी थांबवलं गेलंय. धावा थांबल्या गेल्यात. अब्दुल्ला आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे तिथे. एकच धाव इथे सुद्धा मिळेल अब्दुल्लाला. एकच धाव करतायत दोघंही खेळाडू. 5 चेंडू आतापर्यंत दोघांनी खेळले. 5 सिंगल आलेत. खराब फलंदाजी इथे पाहायला मिळते अब्दुल्ला आणि साकीबच्या माध्यमातून. वैभव पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. साकीबच्या बॅटमधून बॅटला ब्रश सुद्धा होत नाहीये. बॅट आणि बॉल मध्ये अंतर पाहायला मिळते. आणखीन एक निर्धाव चेंडू साकीबच्या समोर नावाच्या समोर नोंदला जातोय. 4 चेंडू त्यांनी खेळले. 3 धाव फक्त केल्यात. वैभव हा चांगला स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक नाहीये एरियामध्ये. गली रिझन मध्ये चेंडू जातोय. फंबल होते तिथं सिद्धेच. एकच धाव होती तिथे. 2 धावा. 2 धावा मिळतात साकीबला. 2 धावा आणि धावत संख्या होते 34 धावा. वैभव चांगली गोलंदाजी वैभवची. फटका चांगला आहे पण क्षेत्ररक्षक आलाय आडवा सीमारेषेच्या समोर. वलीदने टिपलाय झेल. पारीचा होते अंत. पहिल्या प्रारंभिक पारीत
घरा जाऊ शकतो तू. चल चल घरावर काय केल्या ना तुला आपणच कोणी ऐकत नाही तुमचं. हॅलो उत्तरार्धाच्या खेळाला होईल सुरुवात. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात करूया. आपण गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय फहद पटेल. पहिलाच बॉल कमरेच्या वरून निसटला, नो बॉलचा इशारा आणि तदनंतर बॉलला सीमारेखा बाहेर धाडलाय, चौकार. पुढचा बॉल असेल फ्री हिट ची सुवर्ण संधी. बॅट्समन कुणाल. फ्री हिटचा बॉल अडवा, बॅटने मिड विकेटच्या दिशेला बॉलला धाडलाय. बॉलच्या मागे क्षेत्ररक्षक पळेल, तदवर एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचं आपण पाहतोय ते मानस नाहीये, धाडस इथे केलं जाणार नाहीये. एका धावेवरतीच मात्र आपण पाहिलं तर निश्चित हे दोन्ही फलंदाज थांबतात, कारण की वलीत जो खेळाडू आहे ना
ज्याने आजच्या दिवसामध्ये दुसरं अर्धशतक वैयक्तिक ठोकलंय. हा खेळाडू स्ट्राईक एंडला दाखल झालाय. वैयक्तिक 50 धावांची नाबाद खेळी केली होती पहिल्या सामन्यामध्ये. बॉलर सज्ज होईल फहद पटेल. सन्मान सेन्सिबल क्रिकेट आपण आतापर्यंत अनुभवतोय. बॉलला सन्मान दिला गेला आणि त्यानंतर धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या वर्ल्ड 6 चेंडू झाले अद्याप. दोन चेंडू आणि 6 धावा वर्ल्ड आतापर्यंत आपण अनुभवतोय. षटकातील तिसरं चेंडू हाताळलं जाईल. बॉलर आहे फहद पटेल. हलक्यातनं स्टिअर करण्याचा प्रयत्न आपण पाहिलं तर बॉल सरळ बॉलरच्या डोक्यावरून गेला होता जरूर, पण त्यानंतर मिडॉनचं क्षेत्ररक्षण त्या बॉलपर्यंत पोहोचतोय. चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण झालंय. सिंगल मात्र इथे मिळते. एक धावीन धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या फळकावरती 7 धावा. 7 धावा फळकावरती जोडल्या जातात. बॅटिंग करत असताना स्वराज 11 या संघाच्या माध्यमातून तब्बल 35 धावांचा पाठलाग इथे केला जातोय. निर्धारित आपण पाहिलं तर 36 चेंडूमध्ये 35 धावा बनवायच्यात. हा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. अवंतर स्वरूपामध्ये या बॉलकडे पाहिलं जाईल. अवंतर स्वरूपाने धावसंख्या पुढे सरसावली जाईल. धावसंख्या फळकावरती आतापर्यंत 8 या आकड्यावरती. या षटकातील अजूनही जर विचार केला ना तर आपण 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. चांगला फटका खेळला गेला. चेंडू आपण जर पाहिलं तर सर डिफेन्सच्या कव्हरच्या दिशेला. क्षेत्ररक्षक नाहीये तिथे. चेंडू वन बाउंड सीमा पार. हा एक चौकार. या चौकाराने धावसंख्या पोहोचली आतापर्यंत 12 या आकड्यावरती. 12 धावा धावफळकावरती लागल्यात. इरादे स्पष्ट केले जातील. जो हारेल ना तो ही स्पर्धा सोडून जाणार आहे. सारा 11 तोडील संघ ही स्पर्धा सोडून जाईल की आपण जर पाहिलं तर स्वराज 11 सोडून जाईल हे पाहणं तेवढंच गरजेचं. कुलडब्याचा बॉल हवेमध्ये पकडली कॅच. बॅट्समन क्रमांक पहिला. विकेटचा पतंग. बॅट्समन राजा मैदानावरती पदार्पण करतोय. राजाला पाचारणे केले बॅटिंग करत असताना सुमित 11 संघाच्या माध्यमातून. स्ट्राईक एंडला वलीद, नॉन स्ट्राईकला राजा. गोलंदाजी मार्कवरती फहद पटेल. षटकातील अजूनही जर विचार केला तर शेवटचा आणि अंतिम चेंडू येणं बाकी असणार आहे. लास्ट बॉल आहे रेड मोर विकेट. शेवटचा बॉलला फक्त दिशा दिली आहे. बॉलला धाडलंय सरळ मिड विकेटच्या आणि लॉंग ऑनच्या मध्ये. बॉल सीमारेखा गाठतोय. हा एक चौकार. चार धावेनी धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या फळकावरती आतापर्यंत 16 धावा. 16 धावा फळकावरती अद्याप आपण अनुभवतोय. या षटकातील पुढील चेंडू लोवर फुल टॉस बॉल अडवा. बॅटने ऑफ केला. बॉलला आपण पाहिलं तर लॉंग द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न होता बॅट्समन राजा याचा. शेवटच्या क्षणी आपण पाहिलं तर चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण झालंय. सिंगल मिळते तिथे. एक धावीन धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या फळकावरती 17 धावा. मिस्टर 360 जर्सी नंबर 17 एबी डिव्हिलियर्स. रिषभ पंत जर्सी नंबर 17. चांगला फटका. लोवर फुल टॉस बॉल अडवा. बॅटने धाडल्या बॉलला मिड विकेटच्या दिशेला. क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे पळतोय. तद्वर एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये केलं जाईल का? नाही तरी ते मात्र एकच धाव घेतली. एका धावेन धावसंख्या फळकावरती 18. भारताची रण मशीन जर्सी नंबर 18 विराट कोहली. 18 हा आकडा अद्याप स्कोर कार्ड वरती लगावला जातोय. पुढचा बॉल परफेक्ट यॉर्कर होता. त्याला आपण पाहिलं त्याला लॉंग द कार्पेट मिड ऑफच्या दिशेला खेळला गेला. तिथे सिंगल मिळते. एका धावेवरती समाधान मानावं लागतोय. चांगली गोलंदाजी कमबॅक जरूर केलं या मॅच मध्ये, पण 36 चेंडू आणि 35 धावांची गरज असताना पहिल्या षटकामध्ये
चांगली सुरुवात आपण पाहिली. पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या होत्या. पुनश्च एकदा लॉंग ऑनला खेळलेला हा फटका क्षेत्ररक्षक आहे तिथे मिळते मात्र सिंगल. एक धावेन धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या धावफलकावरती 19 धावा मात्र लगावल्या जातात. या मॅच मध्ये आतापर्यंत तरी मजबूत पकड आहे स्वराज 11 या संघाची. डान्सिंग डाऊन पायांचा उपयोग, टायमिंग प्रॉपर. वन बाउन्स चेंडू सीमा पार, चौकार. धावसंख्या 23. सुरेख फटका, नजाकत होती, ताकद थोडी कमी वापरली आणि त्याच कारणाने चेंडू आपण जर पाहिलं तर वन बाउन्स सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि तदनंतर चांगली फेकी. पण 2 धावा सुखरूपरित्या पूर्ण केल्या जातात. या दोन बॅट्समन मध्ये चांगलं कॉम्बिनेशन पण पाहतोय. चांगली रनिंग विकेटच्या आहे, वेग आहे या दोघांकडे सुद्धा आणि एका धावेचं दुसऱ्या धावेमध्ये रूपांतर करण्याची क्षमता यांच्याकडे आहे. 25 धावा धावफलकावरती अद्याप लगावल्या जातात. या मॅच मध्ये जर आपण पाहिलं ना तर मात्र आता 24 चेंडू आणि 10 धावेची गरज आहे. 24 चेंडू 10 धावा म्हणजे चेंडू खूप सारे आहे, धावा खूप कमी आहेत या मॅच मध्ये. कुठेतरी टार्गेट सेट करत असताना सारा 11 संघ दमछाक झाली. सारा 11 संघाला कुठेतरी घाम फुटला गेला आणि तोच आपण जर पाहिला तर आता अंगलट आलाय. 24 चेंडू 10 धावेची गरज या मॅच मध्ये. स्ट्राईकला बॅट्समन आहे राजा. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, पण बॅट्समनने पहिलंच ओळखलं होतं, पाहिलं होतं आणि त्याच कारणाने चेंडूला सीमारेखा बाहेर धाडलं. हा षटकार. नंतर हा दुसरा बॉल, रिव्हर्स स्विचचा फटका. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय तिथे. शेवटच्या क्षणी बॉलला अडवलं गेले, त्याच कारणाने इथे जर आपण पाहिलं तर सिंगल माहिती. अन्यथा हा बॉल जर हाताला लागला नसताना तर इथेच मॅच आपण पाहिलं तर इथेच हा सामना संपला असता. तसं घडलं नाहीये. अजूनही 3 धावेची गरज आहे या मॅच मध्ये. औपचारिकता बाकी आता. हा बॉल आपण पाहतोय निर्धाव. अजूनही विचार केला तर 21 चेंडू आणि गरज आहे ती तब्बल 3 धावेची. स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न, यष्ट्या उद्ध्वस्त, क्लीन बोल्ड. वलीदच्या खेळीचा होतोय अंत. थँक्यू. न्यू बॅट्समन वैभव मैदानावरती दाखल होतोय. 20 चेंडू आणि आपण जर पाहिलं तर आता 3 धावेची गरज आहे. कुठेतरी या सामन्यावरती वर्चस्व केलं, पकड मजबूत बनवून दिली वलीदने आणि तदनंतर काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केला आणि तो अंगलट आला प्रयत्न, काही हरकत नाहीये. हा बॉल निर्धाव. वैभवला सुद्धा या चेंडूची रणनीती समजत नाहीये. 19 चेंडू आणि 3 धावेची गरज. हा जर सामना 3 चेंडू आणि 3 धावेंवरती आला तर एक इतिहास होईल या मैदानावरती. चांगला फटका, या फटक्यावरती सामना जिंकला आपण पाहतोय स्वराज 11 या संघानं. विजयी संघाचे अभिनंदन, पराभूत संघाचे सुद्धा खूप सारे कौतुक. पण आपण जर पाहिलं तर स्वराज 11 संघाला देऊया पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. हार्डलक सारा 11. ही स्पर्धा तुम्हाला सोडावी लागते. MMPTCL या स्पर्धेतून तुम्ही बाहेर जाताय, कारण की दोन जे सामने होते ना ते तुम्ही हरलाय आणि हा डुआडायचा सामना सुद्धा तुम्ही हरलाय. या सामन्याचा हिरो, या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच एक ऑलराऊंडर खेळाडू सिद्धेश ठरतोय. या सामन्याचा सामनावीर मुबशीर देशमुख.